नमस्कार मंडळी, आज आपण गाजरचा हलवा करणार आहे. तर गाजरचे असे साली काढून घ्यायचे आहेत. गाजर खिसून घेतला आहे. कढई गॅसवर ठेवली आहे. कढई चांगली तापवून घेतलेली आहे. कढई तापल्यानंतर चांगले 2 चमचे आपल्याला तूप कढईमध्ये टाकायचे आहे. चांगले तूप गरम करून घ्यायचे आहे. नंतर गाजरच्या हलव्याचा पूर्ण किस आपल्याला कढईत टाकायचा आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला थंड दूध टाकायचं आहे. गरम दूध टाकायचं नाही आहे. आणि दूध टाकल्यानंतर गाजरचा हलवा पुन्हा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. 1 किलो गाजरला तुम्ही 1 लिटर दूध टाकू शकता. इथे मी अर्धा लिटर दूधच गाजरमध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा आता त्याच्यावर झाकण लावून ठेवले आहे. 1 किलो गाजरला तुम्ही 1 वाटी साखर तुमच्याप्रमाणे गोड हवं तसं टाकून घेऊ शकता. आणि मग पुन्हा आपल्याला गाजरचा हलवा परतवून घ्यायचा आहे. तो चांगला साखर आपल्याला त्याच्यामध्ये परतवून एकजीव करायची आहे. दूध आपल्याला गाजरच्या हलव्यामध्ये आटवून घ्यायचे आहे. त्याप्रकारे अशी उकळी फुटेल. मध्ये मध्ये आपल्याला गाजरचा हलवा हलवायचा आहे. बऱ्यापैकी दूध आटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मावा टाकायचा आहे. मावा इथे मी साधारण 1 वाटी घेतलेला आहे आणि तो चांगला पुन्हा परतवून गाजरच्या हलव्यामध्ये घ्यायचा आहे. नंतर तुम्ही ड्रायफ्रूट तुपामध्ये परतवून गाजरच्या हलव्यामध्ये घालू शकता. ते मी इथे टाकलेले आहेत. 1 चमचा इथे मी वेलची पूड टाकत आहे. वेलची पुडेने अतिशय सुगंध छान येईल आणि त्याचा खमंग असा खाताना आपल्याला एक अरोमा जाणवेल. आणि ह्या गाजरचा हलवा आता परतून घ्यायचा आहे. 20 मिनिटानंतर आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. तो अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता. धन्यवाद.